नगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे इयत्ता 9वी साठी ऑनलाईन शिक्षणाचं आयोजन केला गेला आहे. मी दुर्गा शर्मा आपण सर्वांच्या हार्दिक स्वागत करीत आहे. आज आपण मराठी विषयाच्या उपयोजित लेखन या घटकाच्या अध्ययन अध्यापन करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, शाळा बंद आहे, पण शिक्षण चालू आहे. शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमात आपण इयत्ता 9वी विषय मराठी अक्षर भारती या मराठी अक्षर भारती मधला सुंदर आणि आपला आवडता असलेला घटक आहे उपयोजित लेखन. परीक्षेला आपल्याला चांगला गुण मिळवून देण्यासाठी उपयोजित लेखन सहकार्य करतो आणि या उपयोजित लेखनमध्ये सर्वात सोपा आणि आपला आवडता उपघटक आहे मुलाखत लेखन. मुलाखत म्हणजे काय? तर मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू. तर या सत्रामध्ये मी दुर्गा शर्मा पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. चला आता आपण पाहूया मुलाखत. आता बघा, बँकेत कोणतीही जॉब असेल, नोकरी असेल, मतलब बैंक में कोई भी जॉब होती है. त्यानंतर एमपीएससी ची एक्झाम असते, त्यामध्ये स्पर्धा एक्झाम असते, कम्प्युटर एक्झाम अरेंज असते. ते वेगवेगळी प्रकाराची ते एक्झाम अरेंज करत असतात. त्यानंतर न्यूज चॅनलवरती भरपूर कार्यक्रमात लोक एकत्र येतात आणि एखादी विषयावर ते गप्पा मारतात. त्यानंतर गप्पा मारतात, चर्चा करतात, आपले मत ठेवतात आणि त्यांच्या काय होत असतो, आपसात त्यांच्या संभाषण होत असतं. तसेच काही समाजसेवक असतात. समाजसेवक सुद्धा जे काम ते करत असतात, समाजविषयी काम ते करत असतात. ते समाजसेवकांच्या त्या ठिकाणी काय केलं जातो, काही व्यक्तींच्या माध्यमातून त्यांचे समोर जाऊन विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो आणि तो आढावा त्यांच्या कामाची ते जी माहिती आहे त्याच्या उद्घाटन तिथे केला जातो. अशा प्रकारे विविध इस प्रकार से आप देखते होंगे कि बैंक के जॉब में, एमपीएससी के एग्जाम में, न्यूज़ चैनल में, समाज सेवकों में, तो इसमें क्या होता है, एक दूसरे से बातचीत की जाती है, संभाषण किया जाता है और जानकारी प्राप्त की जाती है. आणि तोच असतो काय, तर इंटरव्ह्यू म्हणजे ती असते मुलाखत. आता बघा, तुम्ही विचार करत असाल की बँक जॉब आणि एमपीएससी एक्झाम याच्यात मुलाखतचा काय इस्तेमाल आणि कुठे असतो? तर कुठे असतो, तर जेव्हा याची एक्झाम होते ना, तेव्हा जेव्हा एम-पी-एस-सीची, बँकची काही एक्झाम असते, तेव्हा शेवटच्या जेव्हा प्रोसेस येतो, शेवटच्या त्यांच्या प्रोसेस येतो एक्झाम नंतरचा, त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन कसं असतो, त्यामध्ये तिकडे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. त्यांची मुलाखत घेतली जाते आणि तिकडे त्यांच्याशी काही प्रश्न उत्तरे घेतली जाते आणि त्या प्रकारे त्यांच्या सिलेक्शन होत असतो. आता समाजसेवकामध्ये बघा, काही मोठे-मोठे समाजसेवक असतात. पण काही समाजसेवक असे पण असतात, की ज्यांचे कार्याची माहिती समाजाच्या समोर येत नाही. तर आपण काय करतो, मुलाखत द्वारे त्यांच्याशी माहिती घेतो. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आलेख आपण विविध प्रश्नांच्या माध्यमातून तयार करत असतो आणि ते आलेखाच्या माध्यमातून त्यांचे जीवनाची माहिती आपण लोकांसमोर पोहोचवतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून अशा प्रकारे वेगवेगळ्या जॉबच्या, वेगवेगळ्या न्यूज चॅनल, समाजसेवक यांच्या लोकांच्या मुलाखत इकडे घेतला जातो. आता बघा, मुलाखत कसं असतो, तर मुलाखतमध्ये 2 किंवा अनेक व्यक्ती त्या ठिकाणी असतात. कमीत कमी 2 व्यक्ती मुलाखतमध्ये असणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण एक दुसऱ्यांशी कम्युनिकेशन करतात, संभाषण करतात, तेव्हा 2 व्यक्ती, कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजेच आणि तिकडे जास्त व्यक्ती पण असतात. एक व्यक्ती मुलाखत देणारा असतो आणि एक व्यक्ती मुलाखत घेणारा असतो. मतलब एक मुलाखत देने वाला होता है मुलाखत और दूसरा मुलाखत लेने वाला होता है.
अशा प्रकारचे हा मुलाखताचे स्वरूप असतो. एक देने वाला, एक लेने वाला। तो एक प्रश्न पूछता है और एक उत्तर देता है। इस प्रकार अलग-अलग ये मुलाकात का जो होता है वो स्वरूप होता है। आता बघा अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल, की मुलाखतात कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजेतच. आता आपण बघूया मुलाखत म्हणजे नेमके काय आहे? मुलाखत काय आहे ते आपण बघूया. तर मुलाखत म्हणजे काय? तर मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू द्यायचं पण असतं आणि इंटरव्ह्यू घ्यायचं पण असतं. ही एक प्रक्रिया असते. पण ही प्रक्रिया कशी असते याबाबत या लेक्चरमध्ये आपल्याला आज पाहायचं आहे. आता बघा तुमच्या समोर एक चित्र दिसत आहे आणि या चित्रामध्ये 2 व्यक्ती आहे. एक खुर्चीवर बसलेला आहे आणि एक समोरच्या खुर्चीवर बसलेला आहे. आता हे 2 व्यक्ती काय करतात ते? हे 2 व्यक्ती आपसात बोलतात ते, संभाषण करतात ते. म्हणजे इकडे इंटरव्ह्यूची प्रक्रिया सुरू आहे. एक प्रश्न पूछतोय आणि विचारतोय आणि दुसरा काय करतोय? प्रश्नांचे उत्तरे देतोय. आता बघा प्रश्न विचारणारा व्यक्ती एक पण असू शकतो आणि त्यापेक्षा जास्त व्यक्ती पण असू शकतात. आणि उत्तरे देणारा पण एकही व्यक्ती पण असू शकतो आणि त्यापेक्षा जास्तही व्यक्ती पण असू शकतात. मतलब प्रश्न देने वाले एक व्यक्ति होंगे या उससे ज़्यादा भी व्यक्ति हो सकते हैं और उत्तर देने वाले भी एक व्यक्ति या उससे ज़्यादा भी व्यक्ति हो सकते हैं। कि लेकिन जो मुलाकात की प्रक्रिया है उसमें लेकिन कम से कम 2 व्यक्ति आपको यहाँ दिखाई दे रहे हैं, कम से कम 2 व्यक्ति तो होने ही चाहिए, तभी ये मुलाकात की प्रक्रिया पूर्ण रूप से आपकी हो सकती है, अदरवाइज़ नहीं हो सकती। आता आपल्याला बघा ह्या ह्या दुसऱ्या चित्रामध्ये पण तुम्हाला 2 व्यक्ती दिसत असाल आणि हे व्यक्ती पण एक व्यक्ती बघा प्रश्न विचारतोय आणि दुसरा व्यक्ती आपला स्वतःबद्दल काहीतरी बोलतोय. कारण त्याच्या बॉडी लँग्वेज बघा, त्याच्या बॉडी लँग्वेज बघून आपल्याला असं कळतंय, की आपल्याला समजतंय, की काहीतरी आपल्याबद्दल तो व्यक्ती बोलतोय. तर अशा प्रकारे आपल्याला 2 व्यक्ती तरी पाहिजे. एक मुलाखत देणारा असतो आणि एक मुलाखत घेणारा असतो. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तिचे विचार, जीवन कार्य लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रभावी माध्यम म्हणजे मुलाखत होय. मतलब कि कोई भी एक व्यक्ति जिसका हमें मुलाकात लेना है, जिसकी हमें जानकारी प्राप्त करनी है, तो प्रश्नों के माध्यम से उससे संवाद साधकर मतलब उस अटैच में आकर संवाद साधकर मतलब बातचीत कर कर उसके जीवन के कार्यों की जानकारी जो कि समाज को मालूम नहीं है, वो जानकारी को निकालने का कार्य मुलाकात के द्वारा करके लोगों तक पहुंचाया जाता है। मतलब किसी भी व्यक्ति से बातचीत करके उसके विचार, उसके जीवन कार्य लोगों तक पहुंचाने का प्रभावी माध्यम जो है, वो मुलाकात है। मुलाकात के द्वारा लोगों की जानकारी को किसी व्यक्ति के कार्य की मतलब उसने कौन से अच्छे कार्य किए हैं जो समाज को नहीं पता है और समाज को उस कार्य का फायदा होगा। ऐसे व्यक्ति से मुलाकात करके उसके कार्य की जानकारी को लोगों तक पहुंचाने का माध्यम जो होता है मतलब एक जरिया जो होता है वो जरिया होता है मुलाकात। अभी हम आगे देखेंगे की ये चित्र में आपको दिखाई दे रहा है, की या चित्रात बघा तुम्ही बघत असाल, की समोर 4 व्यक्ती बसलात आहे आणि ते त्यांच्या समोर एक है। म्हणजे इसके पहले भी मैंने आपको बताया कि मुलाकात में क्या होता है कि आपको क्या करना है, आप एक व्यक्ति भी आंसर दे सकता है और ज़्यादा व्यक्ति भी आंसर दे सकते हैं। और प्रश्न पूछने वाले भी एक व्यक्ति ही हो सकता है और उससे ज़्यादा भी हो सकते हैं। देखो एक चित्र में आप देख रहे हो कि जिसमें सिर्फ 2 व्यक्ति दिखाई दे रहे हैं, तो मुलाकात में कम से कम 2 व्यक्ति चाहिए इसलिए ये चित्र आपको दिखाया गया है। पर दूसरे चित्र में आपको दिखाया गया है कि जो जगह है प्रश्न पूछने वाले वो ज़्यादा है, इंटरव्ह्यू लेने वाले, मुलाकात घेणारे ते जास्त लोक आहे.
आणि मुलाकात देने वाले जो है वो एक है। तो ऐसा भी मुलाकात होता है, ज़रूरी नहीं है कि सिर्फ़ 2 ही व्यक्ति आपस में बातचीत करें, ऐसा ज़रूरी नहीं है। कम से कम 2 और उससे अधिक व्यक्ति भी आपस में बातचीत करके मुलाकात देते लेते हैं। आता आपण बघूया, स्वतः कमी बोलून समोरच्या व्यक्तीला बोलते करण्याची कला मुलाखतदाराने संपादन करावी लागते. आता बघा कि मतलब खुद कम बोलना, जो मुलाकातकार होता है, जो मुलाकात लेता है, वो व्यक्ति को क्या करना चाहिए कि उसे खुद बहुत ही कम बोलना चाहिए। मतलब खुद कम बोलकर प्रश्नों के माध्यम से जो व्यक्ति मुलाकात दे रहा है, उस व्यक्ति की जानकारी निकालने की कला, आर्ट मुलाकातकार में होनी चाहिए। मतलब खुद उसे कम बोलना चाहिए और सामने वाले व्यक्ति से अधिक बुलवाना चाहिए। ये कला जो है वो मुलाकात लेने वाले व्यक्ति में होनी चाहिए। ज्या व्यक्तीचे विचार आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, त्यांना भेटून काही प्रश्न विचारून त्यांचे विचार समजावून घेणे यालाच यालाच मुलाकात असे म्हणतात। मतलब जिस व्यक्ति के विचार को हमें जानकर लेना है, जिस व्यक्ति के विचारों को जानना है, लोगों तक पहुंचाना है, उनसे मिलकर, उनसे कुछ प्रश्न पूछकर और उनके विचारों को समझना, उनके विचारों को समझना और लोगों तक पहुंचाना, यह जो होती है प्रक्रिया, यह प्रक्रिया मतलब मुलाकात है। मतलब मुलाकात में मुख्य मुद्दा क्या है? तो आपको सामने वाले व्यक्ति से मिलना है और उनकी जानकारी, उनके विचारों को जो वो प्रकट करते हैं आपके सामने, उसको समझना है और लोगों तक पहुँचाना है। अभी देखो मुलाकात के अंतर्गत क्या होता है तर मुलाकातकार जो होता है, मुलाकातकार को क्या-क्या करना होता है, तर मुलाकातकाराने पहिला प्रश्न तयार करणं आणि ज्याची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे, त्याची अपॉइंटमेंट घेणं, मग त्याला भेटणं, मग जे प्रश्न त्यांनी तयार केले आहेत, ते प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तरे घेणं, ते उत्तरे घेऊन त्याला शब्दांकित करणं, ही असते मुलाखत. सरळ आणि साधी-सोपी प्रक्रिया. यालाच आपण म्हणतो मुलाखत. मतलब मुलाकातकार को क्या करना है, पहले जिस व्यक्ति का मुलाकात लेना है उसके बारे में जानकारी निकालना, फिर उसका अपॉइंटमेंट मिला कि उससे कब मिलना है, उसे समय निश्चित करना, फिर उस जगह पे जाना, उनसे मिलना, फिर तैयार किए हुए प्रश्नों को पूछना और फिर उस प्रश्नों के उत्तरें जलद गति से लिख कर लेना और उसे शब्दांकित करना, ऐसी सादी सरल प्रक्रिया होती है मुलाकात की। आता पुन्हा एकदा बघा, ज्या व्यक्तीचे विचार आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, त्यांना भेटून काही प्रश्न विचारून त्यांचे विचार समजावून घेणे, यालाच मुलाकात असे म्हणतात। मतलब जिस व्यक्ति के विचार हमें जानने हैं, उन्हें मिलकर उनसे प्रश्न पूछकर उनके विचार को समझना, इसे ही हम कहते हैं मुलाखत। आता पुढच्या स्लाइड आपण बघूया. आता या स्लाइडमध्ये काय आहे, की मुलाखतकाराने लक्षात ठेवायची गोष्टी. मतलब जो व्यक्ति मुलाकात ले रहा है, जो व्यक्ति मुलाकात ले रहा है, तो उसे हम क्या कहते हैं? मुलाकातकार। और जो मुलाकात दे रहा है, उसे हम कहते हैं मुलाकातदार। तर मुलाकातकाराने मतलब मुलाकातकार को कौन-सी बातें ध्यान में रखनी चाहिए जब वो मुलाकात ले रहा है, तो उसे कौन-कौन सी बातों को ध्यान में रखना चाहिए जिससे कि उनका मुलाकात अच्छी तरीके से हो। आता बघा सर्वात पहिला आहे आपला पूर्वज्ञान. पूर्वज्ञान म्हणजे काय? तर पूर्वज्ञान म्हणजे की प्रिव्हियस नॉलेज कोणत्याही व्यक्तीविषयी, कोणत्याही माहिती म्हणजे कोणत्याही व्यक्तीविषयी आपल्याला त्याची पूर्व माहिती असणे. म्हणजे ते काय झालं? पूर्व नॉलेज, प्रिव्हियस नॉलेज. म्हणजे पूर्वज्ञान म्हणजे काय तर मुलाखत घेण्याच्या आधीची जी माहिती असते, आधीची म्हणजे पहले की, मुलाकात लेने के पहले की जो जानकारी होती है, ती असते पूर्व ज्ञान. म्हणजे
किसी भी व्यक्ति के बारे में अगर हमें पूर्व ज्ञान होगा, कोणत्याही व्यक्तीचा आपल्याला जर पूर्व ज्ञान असेल, तर आपण त्या हिशोबाने त्याला चांगल्या प्रकारे प्रश्न बनवून आणि आपण उत्तरे घेऊ शकतात. जर आपल्याला प्रिव्हियस नॉलेज, पूर्वज्ञान नसेल, तर त्यांच्या हिशोबाने आपण प्रश्न तयार करू शकणार नाही आणि जी आपल्याला उत्तराची अपेक्षा आहे, ती उत्तरे पण आपल्याला भेटणार नहीं। मतलब कि जिस व्यक्ति के बारे में हमें जानना है, जिस व्यक्ति के विचारों को हमें जानना है, उनके जीवन कार्य, उनके जीवन का आलेख बनाना है, तो उस व्यक्ति का हमें पूर्व ज्ञान होना बहुत ज़रूरी है। अगर हमें पूर्व ज्ञान होगा, तो हम क्या कर सकते हैं, अच्छे से प्रश्न बना सकते हैं, कौन-सी जानकारी उनसे प्राप्त करना हमारे लिए उपयोगी होगा, उस प्रकार के प्रश्न हम बना सकते हैं और फिर हमें जो अपेक्षित उत्तर है, वो उत्तर मिल सकेंगे। अभी देखो पूर्व ज्ञान में मतलब क्या हो सकता है, उनका नाम हो सकता है, वो क्या काम करते हैं वो हो सकता है, उनका जन्म दिनांक हो सकता है, उनकी रुचि हो सकती है। ये सारी जब बातें जब हमें पता होगी तो हम अच्छी तरीके से प्रश्न उत्तरें बना सकेंगे। आता बघा, पुढचा आपला आहे, की मुलाखतकाराने कोणती गोष्टी आणखी लक्षात ठेवायची आहे, तर ती आहे मुलाखतीचा हेतू. मुलाखतीचा हेतू म्हणजे उद्देश्य, कोणचा उद्देश्य से हम मुलाखत ले रहे हैं. हेतू म्हणजे पर्पज. हिंदीमध्ये त्याला आपण म्हणतो उद्देश्य. तर कोणता पर्पज आहे, कोणता हेतू आहे, म्हणजे मुलाकातीच्या मागे हम जो मुलाकात किसी व्यक्ति से मिल रहे हैं उसके पीछे क्या उद्देश्य है, वह निश्चित होना बहुत जरूरी है. जर कोणताही हेतू नसेल, तर आपण प्रश्न कसं विचारणार? हा महत्त्वाचा प्रश्न येतो. तर म्हणून तो हेतू लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. ज्या हेतूने तुम्ही मुलाखत घेणार आहे, ती हेतू कशी आहे? राजकीय हेतू आहे, की सामाजिक हेतू आहे, की आर्थिक हेतू आहे, की शैक्षणिक हेतू आहे? अशा प्रकारचा हेतू त्या ठिकाणी असावा. मतलब कि जब हम मुलाकात ले रहे हैं, तो वो मुलाकात के पीछे का उद्देश्य क्या है? कि अगर हमें उद्देश्य पता होगा कि हमें क्या चीज़ निकालनी है उनसे, क्या जानकारी हमें प्राप्त करनी है, कौन से विषय में हमें उनसे चर्चा करनी है, अगर हमें वो पता होगा, तो हम लोग क्या कर सकते हैं कि प्रश्न पूछ सकते हैं। अच्छे तरीके से प्रश्न पूछ सकते हैं और उसके उत्तर निकाल सकते हैं। अगर हमें हेतु ही नहीं पता होगा कि ये राजकीय हेतु है या फिर ये सामाजिक है या फिर ये आर्थिक है, अगर ऐसा हमें कुछ पता नहीं होगा या फिर शैक्षणिक है, तो हम अच्छे से मुलाकात हमारी जो प्रक्रिया है, वो पूर्ण नहीं हो पाएगी. आता बघा लक्षात ठेवण्याची तिसरी गोष्ट आहे, की व्यक्तीविषयी माहिती. व्यक्तीविषयी माहिती. ज्या व्यक्तीच्या आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, त्या व्यक्तीविषयी माहिती आपल्याला असली पाहिजे. मतलब जिस व्यक्ति का हमें इंटरव्यू लेना है, उस व्यक्ति के बारे में हमें जानकारी होना अत्यंत आवश्यक है. त्याची माहिती, त्याचे नाव, त्याचे जन्म वगैरे मतलब म्हणजे काय बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे. तरच आपण चांगल्या प्रकारे मुलाखत घेऊ शकतो. मतलब जिस व्यक्ति की जानकारी हमें लेनी है, जिस व्यक्ति के बारे में हमें जानना है, तो हमें उस व्यक्ति के जो बेसिक नॉलेज है मतलब उसका जन्म, उसका नाम, ये सारी चीज़ें क्या होनी चाहिए हमें अच्छे प्रकार से पता होनी चाहिए. तब हम क्या कर सकते हैं, उस व्यक्ति के बारे में अच्छे से जान सकते हैं. म्हणजे मुलाखतकाराने जो व्यक्ती मुलाखत ले रहा है, त्यांना लक्षात ठेवण्याची कोणती 3 गोष्टी आहे, तर त्याचे पूर्वज्ञान असणे त्याला फार गरजेचे आहे. कारण पूर्वज्ञान असेल, तर तो कशा प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो, त्याची माहिती त्याला असेल. मग काय मुलाखतीचा हेतू,
तर पर्पज काय आहे मेन, कशासाठी आपण शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक कसा पर्पज आहे, ते पर्पज असणे आपल्याकडे गरजेचं आहे. आणि व्यक्तीविषयी माहिती, तर त्या व्यक्तीच्या बेसिक नॉलेज आपल्याकडे असणं हे फार गरजेचं आहे. आता पुढच्या बघूया आपण. पुढचे आपल्याला आहे मुलाखतकाराने घ्यावयाची काळजी. म्हणजे या इसके पहले क्या था कि ध्यान में रखने वाली बातें, कौन सी बातें हमें ध्यान में रखनी है। अब क्या है कि कौन सी सावधानी बरतनी है। मुलाकातकार को मुलाकात लेते समय कौन सी सावधानी बरतनी है। तर पहिले आहे कमी बोलणे. तर कमी बोलणे मतलब की त्याला कमी कमी शब्दामध्ये प्रश्न त्यांचे असावे. त्यांचे जे प्रश्न आहे ते कमीच कमी शब्दात असावे आणि त्या प्रश्नामधून त्यांना उत्तर जास्त जास्त उत्तर मिळावे, असं त्यांचे प्रश्न असायला पाहिजे. तर म्हणजे काय कि मुलाकातकार को जो प्रश्न वो बना रहे हैं, वो प्रश्न वो जो होने चाहिए वो बहुत ही कम शब्दों में छोटे प्रश्न होने चाहिए और उन प्रश्नों की रचना ऐसी करनी है कि जो उसका उत्तर है वो अधिक से अधिक उत्तर निकलना चाहिए। प्रश्न कम और उत्तर जो है उसका अधिक से अधिक निकलना चाहिए। आता पुढच्या लक्षात घ्यायची गोष्टी बघा. तर वातावरणात कृत्रिमता नसावी. मतलब म्हणजे काय, की जी मुलाखत आहे ती घडवून आणलेली नसावी. मतलब की मुलाखत जी आहे ती वस्तुनिष्ठ असावी, ती व्यक्तिनिष्ठ नसावी. म्हणजे की जो मुलाकात है उसमें कृत्रिमता नहीं, नैसर्गिक मुलाकात होनी चाहिए। मतलब सामने वाले व्यक्ति को हम पहले ही बता दे कि हम आपसे ये प्रश्न पूछने वाले हैं और आप उसके आंसर जो है वो तैयार रखिए। ऐसा प्रश्न उनको बताकर मुलाकात नहीं करना है। आपको ऑन द स्पॉट प्रश्न उनसे पूछने हैं और हाँ, हम उनसे मुलाकात लेने वाले हैं, उनका अपॉइंटमेंट हम ले रहे हैं, ये जानकारी उनको होगी। पर कौन से प्रश्न उनसे पूछे जाएंगे, ये जानकारी उनको पता नहीं होनी चाहिए। अर्थात उसमें कृत्रिमता नहीं होनी चाहिए. आता पुढचे आहे की शब्दात जवळीक. शब्दात जवळीक याचा म्हणजे काय आहे, की जे शब्द आपण वापरतो ते शब्द त्या समोरच्या व्यक्तीला, म्हणजे जो मुलाखत देणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनाला, त्याच्या हृदयाला जाऊन पडली पाहिजे. म्हणजे असे शब्द जे त्याला मनात लागली पाहिजे, त्याच्या हृदयाला पोचली पाहिजे, ज्यामुळे तो मनापासून त्या मुलाखतीमध्ये सहभागी होऊ शकेल आणि जी उत्तरे आपल्याला अपेक्षित आहे, ते उत्तरे ते चांगल्या प्रकारे घेऊ शकेल. अशा प्रकारचे शब्द त्या प्रश्नामध्ये असावे. म्हणून त्या प्रश्नामध्ये अशा प्रकारची जवळीक असणे आवश्यक आहे. मतलब क्या कि जो शब्दों का हम इस्तेमाल कर रहे हैं वो शब्द सामने वाले व्यक्ति को, जो व्यक्ति मुलाकात देने वाला है उसके हृदय तक वो शब्द पहुंचने चाहिए। उसे अपनेपन की भावना लगनी चाहिए, उसे ऐसा कृत्रिमता नहीं लगनी चाहिए या उससे बाहरी कोई है ऐसा उसके मन में व्यवहार नहीं आना चाहिए। तो अगर उसके मन में अपनत्व की भावना आती है तो वो क्या वो करेगा कि उसके जो उत्तर होंगे वो अच्छे प्रकार से, जो आपको अपेक्षित है वैसे उत्तरे वो देगा और आपका जो मुलाकात की जो आपकी प्रक्रिया है वो प्रक्रिया सुचारू रूप से पूर्ण होगी. आता चौथा आहे आपला काळजी घ्यायची गोष्टी, ती आहे सहज संवाद. तर सहज संवाद म्हणजे काय आहे बघा. तर मुलाखत घेणारा व मुलाखत देणारा यांच्यामध्ये जो संवाद असावं, तो सहज असावा, तो सरळ असावं. म्हणजे दोघांमध्ये असणारं जे संभाषण आहे
तो सहज असावा, तो इझी कन्व्हर्सेशन म्हणजे मतलब साधारण कन्व्हर्सेशन, साधारण संभाषण असावं. ते दोघांमध्ये जो संवाद आहे तो राग येऊन किंवा भांडण होईल असं प्रकारचे तिथे विचार व्यक्त करू नये, अशा प्रकारच्या तिथे शब्द व्यक्त करू नये, अशा प्रकारची भाषा तिकडे बोलू नये. मुलाखतदाराला राग येईल किंवा त्यांच्या भावनांना हानी पोहोचेल, असा उद्दंड प्रकाराचे प्रश्न विचारू नये. असा प्रकार त्या अशा प्रकाराची तयारी आपल्याला करायला पाहिजे आणि असा सहज संवाद आपल्याला तिकडे ठेवायला पाहिजे. जे संवाद होणारा आहे, तो संवाद सहज असावा, तो सरळ असावा. का? तर मुलाखतची प्रक्रियामध्ये दोघांचा संवाद जे आहे, तो खूप महत्त्वपूर्ण असतो. मुलाखतची प्रक्रियामध्ये दोघांचा संवाद खूप महत्त्वपूर्ण असतो. म्हणून हा संवाद सहज व सुंदर कसं होईल याकडे लक्ष मुलाखतकाराने घेतली पाहिजे. आता आपल्या पुढच्या आणि मुलाखतकाराने काळजी घ्यायची गोष्टीमध्ये पुढच्या आणि अंतिम ते पॉइंट आहे आपला, ते आहे योग्य आदर. बघा मुलांनो, हा खूप महत्त्वपूर्ण पॉइंट आहे, योग्य आदर. कारण ज्यावेळीस आपण मुलाखत घेत असतो, त्या मुलाखत घेत असताना जे व्यक्ती आपल्याला मुलाखत देत असतील, त्या मुलाखतदाराच्या जे व्यक्ती आहे, त्याचा आपण योग्य आदर ठेवला पाहिजे. मतलब कि जो व्यक्ती मुलाकातकार जो है, जो व्यक्ति मुलाकातदार है, जो मुलाकात देने आया है आपके पास या फिर जिसके पास आप मुलाकात लेने जा रहे हो, उस व्यक्ति का आदर करना यह आपका कर्तव्य है। उस व्यक्ति का आदर करना है, आपको उनका सम्मान करना है और सम्मानित शब्दों का इस्तेमाल करना है। आपको उनके साथ उद्दंड शब्दों का इस्तेमाल नहीं करना है। अच्छे शब्दों का इस्तेमाल करके यह मुलाकात की प्रक्रिया को पूर्ण करना है. आता आपण पुढची स्लाइड बघूया. मुलाखत मुलाखत शब्दांकित करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी मतलब सूचना मतलब कि जो भी हम मुलाखत ले रहे हैं तो उसको शब्दांकित करताना म्हणजे ते बघा शब्दांकित करणे म्हणजे काय तर शब्दांकित करणे म्हणजे लेखन करणे जेव्हा मुलाकात कर रहे हैं जो भी मुलाकात ले रहे हैं तो उस मुलाकात को लोगों तक पहुंचाने के लिए उसे शब्दांकित किया जाता है उसे लिखा जाता है तो वह लिखते समय आता इसके पहले हमने क्या देखा कि मुलाकात लेते समय कौन सी बातों को ध्यान में रखना है कौन सी सावधानियां हमें बरतनी है अब हम देखेंगे कि जब हम मुलाकात को शब्दांकित कर रहे हैं जब हम उसे एक पेज पे लिख रहे हैं तो उस समय हमें कौन सी बातों को ध्यान रखना है तर त्याच्यामध्ये पहिले आहे ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीची बौद्धिक कुवत लक्षात घेऊन प्रश्न तयार करावेत म्हणजे बौद्धिक कुवत म्हणजे काय तर बौद्धिक क्षमता मतलब जिस व्यक्ति का हमें मुलाकात लेना है उस व्यक्ति की बौद्धिक क्षमता को ध्यान में रखकर हमें मुलाकात में लेना है अभी मैं आपको उदाहरण द्वारा समझाती हूँ उदाहरण जैसा अगर आदिवासी क्षेत्र में हम मुलाकात लेने के लिए जा रहे हैं तो आदिवासी क्षेत्र के लोग जो होते हैं वो निरक्षर होते हैं तो उन व्यक्तियों को अगर उन व्यक्ति का मुलाकात लेते समय अगर हम अलंकारित भाषा का इस्तेमाल करेंगे अगर हम उच्च दर्जे की भाषा का इस्तेमाल करेंगे उच्च दर्जे की भाषा में अगर प्रश्न हम पूछेंगे तो जो उत्तर हमें अपेक्षित है वह उत्तर हमें मिल नहीं पाएगा इसलिए जब अगर हम जिस प्रकार के व्यक्ति से बात कर रहे हैं जिस क्षेत्र के व्यक्ति से हम बात कर रहे हैं उस क्षेत्र के व्यक्ति से बात करते समय हमें उनकी बौद्धिक क्षमता को ध्यान में रखना है और उस प्रकार से हमें प्रश्नों को तैयार करना है आता पुढचे आपला बघा प्रश्न सहज सोपे
व आकलन होणारे असावेत. मतलब कि जो प्रश्न हम लोग पूछ रहे हैं, आकलन म्हणजे काय तर अंडरस्टैंडिंग। जो प्रश्न हम लोग पूछ रहे हैं उसका आकलन सामने के व्यक्ति को होना चाहिए। अगर प्रश्न आपका प्रश्न जो पूछा गया है वो सामने वाले व्यक्ति को अगर समझ में ही नहीं आएगा, तो जो उत्तर अपेक्षित है वह उत्तर आपको नहीं मिल सकता है। म्हणून आपण प्रश्न जे आपले असायला पाहिजे ते सरळ आणि सोपे असायला पाहिजे, की समोरच्या व्यक्ती तुमचा प्रश्न समजू शकेल आणि जे उत्तरे तुम्हाला अपेक्षित आहे, तेव्हा तुम्हाला ते उत्तरे भेटू शकणार. आता पुढचे आहे, केवळ होय किंवा नाही अशी उत्तरे येणारे प्रश्न शक्यतो टाळावेत. म्हणजे होय किंवा नाही अशी उत्तरे येईल असा प्रश्न विचारू नये. 2 किंवा 3 वाक्यामध्ये उत्तरे येईल अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये असावे. मतलब कि सिर्फ हाँ या नहीं ऐसा उत्तर है, ऐसा प्रश्न आपको नहीं पूछना है। उससे अगर आपके प्रश्न से कम 2 से 3 वाक्य का उत्तर जो है वो अपेक्षित है, 2 से 3 वाक्य का उत्तर निकलना चाहिए। ऐसा प्रश्न आपको उसमें पूछना है. आता पुढचे आहे, ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे, तिच्या कार्याची वैशिष्ट्ये मुलाखतीतून स्पष्ट व्यक्त व्हावीत. मतलब जो व्यक्ति का आप मुलाकात लेने वाले हो, जिस व्यक्ति की मुलाकात आपको लेनी है, उसके कार्य की विशेषताएं स्पष्ट हो, ऐसे प्रश्न आपको आपके मुलाकात में तैयार करने हैं. सुमारे 6 ते 8 छोटे-मोठे प्रश्न विचारून मुलाखत घ्यावी. मतलब आपके मुलाकात में कम से कम 6 से 8 प्रश्न ही आपको पूछने हैं. अधिक प्रश्नों का समावेश आपके मुलाकात की रचना में नहीं होना चाहिए. आता लास्ट पॉइंट आहे, संपूर्ण मुलाखत एक सलग रचना वाटली पाहिजे. म्हणजे की जी मुलाखतची जी स्ट्रक्चर आहे ते सलग वाटली पाहिजे व सरळ लगनी चाहिए. ते मध्ये-मध्ये थांबणारी नसावी व बीच में रुकनी नहीं चाहिए. त्याची आपली पहिलीच प्लॅनिंग असली पाहिजे. त्या आपला नियोजन असावा. प्रश्नांची रचना त्या ठिकाणी तयार केलेली असावी. म्हणजे ज्यावेळी आपल्याला मुलाखत घ्यायची आहे, तर गोंधळ होणार नाही म्हणून एक संपूर्ण सलग रचना केली पाहिजे. मतलब आपको पहले से ही रचना करके रखना है, पहले से ही लिख कर रखना है कि आपको कौन-कौन से प्रश्न और कौन से प्रश्न के बाद कौन-सा प्रश्न पूछना है। ये सारी चीज़ें आपको पहले से ही लिख कर रखनी है जिससे उसमें गोंधळ ना हो, गडबड ना हो. आता पुढच्या स्लाइड आपण बघूया. मुलाखतीचे बघा आता अपन पाइली कि मुलाकात लिखते समय कौन सी बातें ध्यान रखनी चाहिए, मुलाकात लेते समय कौन सी बातें ध्यान में रखनी चाहिए और मुलाकात शब्दांकित करते समय हमें कौन सी बातें ध्यान में रखनी चाहिए. आता मुलाखत बघा, मुलाखत एकच आहे. पण आपण जेव्हा घेतो, जेव्हा आपण लिखतो, त्यामध्ये त्याला आपण 2 भागात विभाजित करतो. तर पहिले आहे प्रत्यक्ष मुलाखत घेणे. प्रत्यक्ष मुलाखत घेणे म्हणजे काय आहे, की जेव्हा आपण मुलाखत आपल्याला घ्यायची असते, तर समोरच्या व्यक्तीला विचारणे, म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट घेणे, त्यांच्या वेळ ठरवणे, तिकडे जाणे, जाण्यापूर्वी प्रश्न तयार करणे आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीला ते प्रश्न विचारून प्रश्नांची उत्तरे घेणे. हे काय झालं? हे झालं आपला प्रत्यक्ष मुलाखत. म्हणजे कि ज्या व्यक्ति से आपल्याला मुलाकात घ्यायची आहे, त्याला आपण भेटणे मतलब उनसे मिलना, उनका अपॉइंटमेंट लेना, समय निश्चित करना, वहाँ पर जाना और जाने के पहले प्रश्न तैयार करना आणि प्रत्यक्ष रूप में उस व्यक्ति से जो प्रश्न आपने निश्चित किया है, वो प्रश्न पूछना, उसका उत्तर लेना, यह क्या हुआ आपका प्रत्यक्ष मुलाकात. बघा मुलाखत एकच आहे, पण घेताना आणि लिहिताना आपण त्याचे 2 भाग करून आपण हे प्रक्रिया पूर्ण करत असतो. का? तर ती प्रक्रिया चांगला आणि सरळ प्रकारे झाली पाहिजे म्हणून आपण ही प्रक्रिया करतो. आता दुसरा भाग काय आहे? तर
दुसरा भाग आहे शब्दबद्ध करणे. आता शब्दबद्ध करणे हे काय आहे? तर आता हे प्रत्यक्ष मुलाखत झाली, की त्याला लिहायला लागतो आणि त्या जलद गतीने त्याला लिहायला लागतो. त्या शब्दबद्ध करावी लागते. शब्दांच्या माध्यमातून त्याचं लेखन करावं लागतो. मतलब जो प्रत्यक्ष मुलाकात हमें अभी लिया है, उसका हमें उसे हमें लिखना होता है और जब व्यक्ति सामने वाला बोल रहा होता है, उसी वक़्त हमें उसे फटाफट तेज गति से लिखना होता है, उसे शब्दबद्ध करना होता है और शब्दों के माध्यम से उसका हम लेखन करते हैं. तर अशा प्रकारे मुलाखत ची जी प्रक्रिया आहे, त्या 2 भागात आपण घेतो आणि लिहितो. आता मुलाखतीची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्ये पण बघा 2 भागात आहे. एक वैशिष्ट्य आहे मुलाखत घेताना आणि एक आहे मुलाखत लिहिताना. तर मुलाखत घेताना कोणकोणती वैशिष्ट्ये आहे? तर मुलाखत घेताना प्रश्नोत्तरे स्वरूपात संवाद. मतलब कि जब हम मुलाकात ले रहे हैं तो हमें जो बातचीत करनी है, संवाद करना है, संभाषण करना है, वो प्रश्नोत्तर के स्वरूप में होना चाहिए. मोकळे वातावरण, दूसरा है मोकळे वातावरण. तो जो मुलाकात ले रहे हैं जब हम, तो आपका वातावरण जो होना चाहिए वो खुला फ्री वातावरण होना चाहिए. ऐसा नहीं होना चाहिए कि सामने वाले व्यक्ति पे कुछ दबाव हो, उसे जबरदस्ती बैठाया गया हो या उसे बोला गया हो कि नहीं आपको यही उत्तर देना है. ऐसा आपका मुलाकात नहीं होना चाहिए. आपका मुलाकात एकदम फ्री वातावरण में, खुले वातावरण में आपका होना चाहिए. सामने वाला व्यक्ति एकदम फ्री माइंड में आपके सामने बैठा हुआ होना चाहिए. समोरच्या व्यक्तीच्या मान राखत संवाद. आता बघा हा आपण पहिल्या पण बघितलं होतं, की आपण मुलाखत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टीमध्ये आपण बघितलं, की समोरच्या व्यक्तीचा आदर व्हायला पाहिजे. उनका म्हणजे मतलब कि उनका सम्मान रखना बहुत महत्वपूर्ण है मुलाकात की प्रक्रिया में. सामने वाले व्यक्ति का सम्मान रखना है, अच्छे शब्दों का इस्तेमाल करना है, उनकी भावनाओं को ठेस पहुँचे, ऐसे प्रश्न नहीं पूछने हैं और ऐसे शब्दों का इस्तेमाल आपको नहीं करना है. और चौथा है आपला व्यक्तीला बोलते करणे. हे खूप महत्त्वपूर्ण पॉइंट आहे आणि खूप महत्त्वाची ही विशेषता आहे, की समोरच्या व्यक्तीला बोलते करणे. मतलब जो मुलाकात ले रहा है, उस व्यक्ति को उस व्यक्ति को क्या करना है कि मुलाकात आपको बोलना कम है और अधिक से अधिक सामने वाले व्यक्ति को बोलने के लिए आपको उत्साहित करना है. आपके प्रश्न ऐसे होने चाहिए और छोटे प्रश्न होने चाहिए कि आपके छोटे प्रश्न से अधिक आंसर निकले, ज़्यादा विस्तारित उत्तर अपेक्षित होता है. आपको कम बोलकर सामने वाले व्यक्ति को ज़्यादा बोलता करना है, मतलब ज़्यादा बोलने के लिए प्रोत्साहित करना है. ये विशेषताएँ थी मुलाखत लेते समय. आता मुलाखत लिहिताना तुम्हाला कोणकोणती विशेषता आहे बघा. शुरुआतीस प्रस्ताविक परिच्छेद. जो आपके सामने अगर मुलाकात आप जब उसको शब्दांकित कर रहे हो, जब आप लिख रहे हो, तो एक प्रस्तावना होनी चाहिए उसके अंतर्गत. आप छोटे में आपका जो मुलाकात है उसका छोटे में आपके सामने प्रस्तावना होनी चाहिए. किस बारे में आप प्रस्तावना आप ले रहे हो, मुलाकात किससे ले रहे हो, वो सारी चीज़ें उसके अंतर्गत होनी चाहिए. आणि दूसरा आहे नेमके प्रश्न उत्तर सविस्तार. मतलब कि नेमके प्रश्न, आपका प्रश्न जो है वो छोटा आना चाहिए और जो उत्तर है वो बड़ा होना चाहिए. इस प्रकार से आपको उसका लेखन करना है. आणि तिसरा आहे मूळ आशयाला धक्का न लावता आकर्षक संपादन. बघा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की जे आपला मूळ कंटेंट आहे त्याला धक्का लावायचं नाही. आणि आकर्षक संपादन, संपादन म्हणजे काय एडिटिंग. मतलब अपने आपके जो मूल आपका है कंटेंट उसको धक्का नहीं पहुंचना चाहिए और उसकी एडिटिंग आपको एकदम अच्छे प्रकार से करके आपको उसको लोगों के सामने रखना है. इस प्रकार से मुलाकात लेते समय और मुलाकात लिखते समय शब्दांकित करताना ही महत्त्वाची त्याची मुलाखताची वैशिष्ट्ये आहे, त्याची विशेषताएं आहे. आता आपण पुढच्या बघूया, की मुलाखत जी आहे ती काय आहे, एक आनंददायी प्रक्रिया आहे. म्हणजे मुलाखत एक आनंददायी प्रक्रिया आहे म्हणजे आपल्याला आनंद त्या ठिकाणी मिळतो.
ती आनंददायी प्रक्रिया होते. कारण काय बोलते, ज्या गोष्टी मी आता सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी आपण पालन केलो, तर ही आनंददायी प्रक्रिया होत असते। मतलब जो आपको मैंने अभी बताया कि कौन सी विशेषताएं हैं और कौन कौन सी बातें आपको ध्यान में रखनी है, वो बातें अगर हम ध्यान में रखकर मुलाकात लेते हैं, तो यह प्रक्रिया जो है वो आनंददायी प्रक्रिया बनेगी। तो अब मुलाकात की प्रक्रिया किन-किन लोगों के लिए आनंददायी है, वह हमें देखना है कि किन-किन लोगों के लिए यह आनंददायी प्रक्रिया है। तर पहिले आहे मुलाखत घेणे. पहिले आहे मुलाखत घेणे. तर मतलब जो मुलाकात ले रहा है, जो व्यक्ति मुलाकात ले रहा है, उस व्यक्ति के लिए ये जो है एक आनंददायी प्रक्रिया है। क्यों? क्योंकि वो व्यक्ति मुलाकात ले रहा है तो वो सामने वाले उसका अरेंजमेंट कर रहा है, वो उसमें तैयारी कर रहा है, सामने वाले व्यक्ति के विचारों को जान रहा है, तो इसलिए उसके लिए क्या है, ये एक आनंददायी प्रक्रिया है। आता मुलाखत देणे. मुलाखत देने वाले व्यक्ती के लिए भी एक आनंददायी प्रक्रिया आहे. का? तर ज्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या कार्याची माहिती समाजात मांडता येत नाही, परंतु प्रश्नाच्या माध्यमातून त्या व्यक्तीची जीवनाची माहिती तो समाजासमोर मांडतो, हे सुद्धा एक आनंददायी प्रक्रिया आहे. आपला कार्य समाजासमोर पोहोचवतो, एक प्लॅटफॉर्म त्याला भेटतो. आपल्या आपल्या माहिती, आपल्या आपल्या कार्याची माहिती समाजासमोर ठेवण्यासाठी त्याला एक प्लॅटफॉर्म भेटतो. म्हणून हा काय आहे, एक एक आनंददायी प्रक्रिया त्याच्यासाठी पण आहे. आता बघा, मुलाकात वाचने मतलब जो मुलाकात पढ़ रहा है, उसके लिए भी ये एक आनंददायी प्रक्रिया है। क्योंकि जब वो मुलाकात पढ़ता है, तो क्या होता है कि उसका जो व्यक्ति है, सामने वाले व्यक्ति के जीवन की जानकारी उसे मिलती है और वह जानकारी पढ़ने में उसे आनंद मिलता है। उसके लिए उपयोगी, उसके लाभदायक चीज़ें भी उससे उसे मिलती है। इसलिए मुलाकात पढ़ने वाले के लिए भी ये एक आनंददायी प्रक्रिया है। आता मुलाकात ऐकणे. तर मुलाकात ऐकणे मतलब देखो आकाशवाणी के द्वारा, रेडियो के द्वारा, सीरीज के द्वारा हम बहुत सारे मुलाकात को सुनते हैं। तो यह भी क्या हो जाती है, एक सुनने के द्वारा हमें बहुत सारी चीज़ें सुनने मिलती है, उनके जीवनावश्यक जानकारी, उनके जीवन के पूर्ण आलेख हमें सुनने मिलता है और उससे हम अपने जीवन में भी कुछ फ़ायदे उठा सकते हैं, उनकी दी गई जानकारियों को। तो मुलाकात सुनने वाले के लिए भी ये क्या है, एक आनंददायी प्रक्रिया है. आता पुढचे आपण बघूया. तर आता बघा, आता आपण बघितलं की मुलाखत कैसे लेना है, मुलाखत कैसे लिखना है और ये एक आनंददायी प्रक्रिया कैसे है, ये सारी जानकारी हमने देख ली। अब हम मुलाखत का एक नमूना देखेंगे कि किस प्रकार से मुलाखत ये एक मुख्य मुद्दा है क्योंकि एग्जाम में सबसे मेन है आपको मुलाखत लिखने के लिए आता है। तो हम उसका एक नमूना देख लेते हैं। अभी देखा तुमच्या समोर हा विषय आहे, या आपके सामने एक विषय रखा गया है। बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चिरंजीव अमित घोलप यास राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे, त्या संदर्भात त्याची मुलाखत घ्या। मतलब बालमित्र चित्रकला स्पर्धा में आपके विद्यालय का एक बच्चा है अमित घोलप, उसे राज्य स्तर पर प्रथम क्रमांक मिला है, उस संबंध में आपको मुलाकात लेनी है। आता बघा, पहिले आपण बघितलं होतं, लिहिताना आपल्याला काय करायचं, प्रस्तावना द्यायची गरजेचे आहे। तर पहिला आपण काय देणार, पहिला आपण प्रस्तावना देणार। तर आता प्रस्तावना कशी देणार, नमस्कार, आदर्श विद्या मंदिर शाळेतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थी चिरंजीव अमित घोलप याच्या बालमित्र चित्रकला स्पर्धेत राज्य पातळीवर प्रथम क्रमांक आला आहे। त्याच्या या यशाबद्दल पत्रकार नितिन गोरे यांनी घेतलेली मुलाकात। मतलब यह जो बच्चा है उसका प्रथम क्रमांक आया है, तो श्रीमान नितिन गोरे ये उसका मुलाकात दे रहे हैं। अब हमने देखा था कि हमें हमें 6 से 8 प्रश्न ही 6, 7, 8 ऐसे ही प्रश्न में मुलाकात लेनी है। तो इसका नमूना अब हम लोग देखेंगे। पहला प्रश्न है आपके सामने, अमित, प्रथमतः तुझे अभिनंदन।
तुझ्या राज्य पातळीवरील चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल तुझ्या या यशाबद्दल तुझ्या काय भावना है? मतलब अमित तुम्हें शुभेच्छा। और राज्य स्तर पर आपका जो ये प्रथम क्रमांक आया है, तो आपके अंतर्गत क्या भावना है? तर अमित उत्तर देतो, धन्यवाद सर. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळे मला खूपच छान वाटत आहे. माझ्या शाळेचे नाव मी राज्य पातळीवर नेले, याचा मला अभिमान आहे. अमित बोलता है कि मैंने अपने विद्यालय का नाम राज्य स्तर तक पहुंचाया, इसका मुझे क्या है? अभिमान है. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा आपला प्रश्न आहे, या चित्रकला स्पर्धेची तैयारी तू कशा प्रकारे केली? मतलब आपने इस चित्रकला स्पर्धा की तैयारी किस प्रकार से की? तर तयारी करत असताना सर्वप्रथम मी स्पर्धेतील विषयांचा अभ्यास करून त्यावर आधारित चित्रे काढण्याचा खूप सराव केला. वेळोवेळी माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. अमित बोलता है कि मैंने पहले क्या किया, जो विषय था उस पर बहुत सराव किया और समय समय पर मैंने अपने शिक्षकों का मार्गदर्शन लिया. आता पुढचा प्रश्न आहे, अमित तुला चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली? अमित, आपको चित्रकला में रुचि कैसे निर्माण हुई? अमित उत्तर देता है, लहानपासून मला आवड होतीच, पण वडील चित्रकलेचे शिक्षक असल्याने त्यांच्याकडूनच मूलभूत धडे मिळाले व आवड निर्माण झाली. वो बोलता है कि मेरे पिताजी शिक्षक के चित्रकला के शिक्षक है, इसलिए उसका जो बेसिक नॉलेज है वो मुझे बचपन से ही मिल गया. बस उसी लिए मुझे इसमें रुचि निर्माण हुई. तुझ्या या यशाबाबत तुला कोणाचे आभार मानावेसे वाटतात? मतलब इस यश के लिए आप किसका आभार प्रकट करोगे? तो अमित बोलता है, माझ्या या यशाबाबत मी माझे शिक्षक व आई बाबा यांचे आभार मानेन. मतलब इस यश के लिए मैं मेरे शिक्षक और मैं मेरे माता पिता का आभार प्रकट करता हूँ. आता पुढचा प्रश्न आहे, चित्रकलेत नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील? तर उसका उत्तर होता है, मी फक्त एवढंच सांगेन की कोणत्याही गोष्टीचा सराव करा, ती गोष्ट लगेच आत्मसात होईल. चित्रकलेकडे एक आवड म्हणून बघा, आपोआप आवड निर्माण होईल. मतलब किसी भी चीज का आप बार बार प्रैक्टिस करते हो तो वह चीज में आपको अपने आप रुचि निर्माण हो जाएगी. और चित्रकला में भी इसी प्रकार की प्रक्रिया अगर आप करते हो तो आपको रुचि निर्माण होगी. तर पुढचा लास्ट प्रश्न आहे, धन्यवाद अमित, तुझ्या पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. नितिन गोरे म्हणतात है कि आता मतलब उसने अभी राज्य स्तर पर जीता है, तो अब राष्ट्रीय स्तर पर उसे ऐसा पुरस्कार मिले, इसलिए वो उसे शुभेच्छा देते हैं. आणि उत्तरामध्ये अमित म्हणतो, धन्यवाद सर. इस प्रकार से आपके सामने एक नमूना मैंने दिखाया कि कैसे आपको मुलाकात लेना है और उसका लेखन करना है. आता तुमच्या समोर मी एक स्क्रीन टाकते बघा. इसका सराव करना है. ये आपको स्क्रीनशॉट ले लेना है, इसका सराव करना है. मुझे धन्यवाद मुझे सुनने के लिए. मुझे आशा है कि आपको मुलाकात लेखन कैसा करना है, कौन-कौन सी बातों को ध्यान में रखना है, ये बातें बहुत अच्छी तरीके से समझ में आ गई होगी. तो आपको दिए गए स्वाध्याय का आपको सराव करना है. धन्यवाद.